हो कर कर बाबा कर. हे देखा मस्त आज वाशीच्या बंदरात बोंबी लायल्या. तुम्ही कंच कुळगाव. कुळगाव. हे देखा मस्तपैकी स्कूटी आणलंय आई, ते इकावला घेऊन चालल्यात वाटते. कैसं भेटलं बोंबील? बोंबील भेटत 2000. सगळं आयल्यात आज बोंबीलात वाटतं बऱ्याच लोकांना. तर इकडे देखा आमच्या बंदरात आहे ना भरपूर बोंबील आलतं. सो हे बोंबील आणल्यात मस्त ताजं ताजं. आणि निमाईने बनवणार फ्राय, बोंबलांची फ्राय. तर बोंबलांच्या फ्रायसाठी बोंबील देखा कैसे चिरून घेते. हे देखा आता अख्खं एक बोंबील घेतलं त्याला सो उभंच चिरतंय. असं डायरेक्ट नाही चालू शकत. एक कुरकुरीत होण्यासाठी असे चिरून घ्यावं लागतात. एका एक एक बोंबील काहीसं चिरून घेतलंय मस्तपैकी. बोंबलांमध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असतं. कवा कवा मोठं बोंबील असलं ना की त्यांचं पाणी शोषून काढावं लागतं. निमावाहिनी तापण करतं. कवा तरी तुम्हाला तापण दाखवेन. सध्या ही प्रोसेस देखा ही एकदम साधी आणि सिंपल प्रोसेस आहे. कट करून झाल्यावर मस्तपैकी स्वच्छ धुवून घेतल्यात बोंबील. आता मस्तपैकी तेल होते निघले डायरेक्ट डबं सगळं, कारण डबो खपा राहिले. थोडा वेळ तर तेल तापल. इकडं कांजी ठेवले बोंबलांचा, रात्रीचा रिलेला तापात ठेवलाय. आणि इकडं मस्तपैकी रवो घेतलेलं ते निमावाहिनी हलात टाकले. आणि आता या मीठ, नमक, त्यानंतर हे टाकलेला आहे मसालो. मस्तपैकी मिक्स करायला घेतलंय. रवो घेऊचं कारण म्हणजे बोंबील कुरकुरीत होत पाहिजे म्हणून. रव्यासोबत काही लोक तांदळाचं पीठ पण घेतात, म्हणजे जास्त वेळ मग बोंबील कुरकुरीत राहतात. आता येत ना एक एक बोंबील घेणार आणि असं मिक्स करणार. आणि इथं तवा टाकणार तेलात, गरम गरम तेलात. नंदिरी आमच्या ठेवा. सोडतात ढकालतंय. अशा प्रकारे बोंबलांची एक बाजू शिजल्यावर इथं पलटावलं बोंबील.
एक आता परत उरपाटलं. कसली फ्राय होते सांगचं. तलग आणि उजवा